नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्यात पावसानं रौद्र रूप धारण केलंय. रायगड, रत्नागिरी, मुंबई, पुणे, लोणावळा, कोल्हापूर, सातारा अशा अनेक भागांमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत, पूल पाण्याखाली गेलेले आहेत, महामार्ग ठप्प झालेत, तर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटनासुद्धा घडल्यात. हवामान विभागानं मुंबई, ठाणे, रायगडसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे. तर दुसरीकडे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा कधी संपणार हा प्रश्नही शेतकऱ्यांच्या समोर आहे. पण सध्या राज्यात नेमकी काय परिस्थिती आहे, कोणत्या भागात सर्वाधिक पाऊस झालेला आहे आणि पुढील काही तास किती धोकादायक ठरू शकतात, जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर गेल्या 24 तासांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. अनेक नद्यांना पूर आला असून रस्ते, पूल आणि वाहतूक व्यवस्थेवरती त्याचा मोठा परिणाम झाल्याचं चित्र आहे. माध्यमांमध्ये याच्या बातम्याही तुमच्यापर्यंत पोहोचलेल्याच असतील. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केलेला आहे. तर नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. सध्या सर्वाधिक गंभीर परिस्थिती रायगड जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केलेली आहे. तर कर्जत इथे गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 297 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. इतरही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची नोंदही झालेली आहे. जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका, पातळगंगा आणि अंबा या 4 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. तर उल्हास नदी इशारा पातळीवरती पोहोचलेली आहे. रोहा शहरात सुद्धा कुंडलिका नदीनं रौद्ररूप धारण केल्यानं शहराच्या अनेक भागात पुराचा वेढा पडल्याचं आज चित्र पाहायला मिळालं. दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे 333 मिलीमीटर, तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे तब्बल 513 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे 121 मिलीमीटर, तर सिंधुदुर्गातील वैभववाडीत 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर, दापोली आणि घाटमाथ्यावरही सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोकणातील नद्या वेगाने भरतायत. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासांमध्ये या जिल्ह्यांमध्ये सरासरी 52.34 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी 33 फूट 9 इंचांवरती पोहोचलेली असून कोल्हापूर जिल्ह्यातील 53 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारासुद्धा देण्यात आला आहे. दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील आळंदीत मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आलाय. मावळ तालुक्यातील लोणावळा धरण सोमवारी पहाटे 100% भरलेलं असून अनियंत्रित सांडव्यातून इंद्रायणी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे नदीवरील प्रमुख 4ही पूल पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे प्रशासनानं सर्व पूल तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वारकरी संप्रदायासाठीही महत्त्वाचा इशारा देण्यात आलेला आहे. 16 प्रमुखांनी वारकऱ्यांना आळंदीकडे येऊ नये आणि जिथे आहात तिथेच सुरक्षित ठिकाणी थांबण्याचं आवाहन सुद्धा केलं आहे. दरम्यान मावळ तालुक्यातील पाटण गावात पहाटे एका घरावरती दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे आणि संपूर्ण कुटुंब ही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती सुद्धा आतापर्यंत समोर आलेली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. संततधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाकण सुकळी परिसरात पुराचं पाणी आल्यानं वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. तर कशेडी घाटात दरड कोसळल्यानंही वाहतूक विस्कळीत झाली आहे. दुसरीकडे पुणे मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई पुणे महामार्ग या दोन्ही महामार्गावरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. पालघर जिल्ह्यातील केळवा धरण 100% भरलेलं असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती पालघरमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. मुंबई महानगर क्षेत्रासाठी सुद्धा हवामान विभागानं अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट कायम ठेवलेला असून ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता सुद्धा व्यक्त करण्यात आलेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिलेला आहे. झाडं, होर्डिंग्स, जीर्ण इमारती आणि समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहनही नागरिकांना करण्यात आलेलं आहे. राज्यातील अतिमुसळधार पाऊस आणि बदलत्या हवामान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. राज्याची संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचं सांगत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता
प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि सतर्क राहावं असं आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। तर अशी परिस्थिती एकूणच या भागामध्ये निर्माण झालेली आहे। त्यातच हवामानशास्त्र विभागाने पुढील 5 दिवसांचा अंदाजही आज जारी केला आहे। आज म्हणजेच सोमवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्यावर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा रेड अलर्ट, तर सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागानं जारी केलेला आहे। तर धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेला असून उर्वरित राज्यातही तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे। मंगळवारी म्हणजेच उद्या पालघर, रायगडसह नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथ्यावरती मुसळधार पावसाचा रेड अलर्ट कायम ठेवण्यात आलेला आहे। तर नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सातारा घाटमाथा, अकोला, अमरावती आणि त्यासोबतच लगतच्या परिसरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे। त्यासोबत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, घाटमाथा, पुणे, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे। उर्वरित राज्यातही ढगाळ हवामानासह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे। बुधवारी पुण्याच्या घाटमाथ्यावरती पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तर रायगड आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, त्यासोबतच पालघर, ठाणे, नाशिक घाटमाथा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह कोल्हापूर घाटमाथा, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी हजेरी लावतील असा अंदाजही हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेला आहे। तर या पद्धतीचा पुढच्या 3 ते 4 दिवसांचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलेला आहे। अर्थात कोकण, घाटमाथ्यावरती आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस धुमाकूळ घालत असला तरी मराठवाडा आणि विदर्भातला बराचसा भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे आणि त्यामुळे या भागात कधी पाऊस पडतो याकडेही शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे। एकीकडे कोकण, मुंबई महानगर प्रदेश आणि त्यासोबत घाटमाथ्यावरती पुढील 2 ते 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम असताना मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही मैदानी प्रदेश आणि विदर्भातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर तुलनेनं कमी राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केलेली आहे। आता तुमच्या भागामध्ये पाऊस पडतोय का? तुमच्या भागात पावसानं काय परिस्थिती निर्माण केलेली आहे? तुमचा जो अनुभव असेल कमेंटमध्ये सांगा। मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।